आज आपण इथे ना महाराष्ट्राचं फेमस असं पिठलं कसं बनवायचं ते पाहणार आहोत. तर हरभरा डाळीपासून हे पिठलं बनवलं जातं आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात अगदी वेगवेगळ्या पद्धतीने पिठलं बनवण्याची पद्धत आहे. पण आजची जी ही रेसिपी ना माझ्या घरी जसं पिठलं बनवत होतं ना, ती रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, या थंडीच्या दिवसात असं हे गरमागरम पिठलं, ज्वारीची भाकरी सोबत कांदा, लिंबू आणि एखादी चटणी खाण्याची मजा आहे ना, काही निराळीच आहे. त्यामुळे आपणही वेळ न घालवता मस्तपैकी हे पिठलं कसं बनवायचं ते पाहूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. नमस्कार, कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. आणि आज आपण इथे बनवणार आहोत पिठलं. तर पिठलं बनवण्यासाठी ना इथे मी साधारणतः 1 कप हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. म्हणजे घरातील तुम्ही कोणतीही वाटी सेट करा. 1 वाटी हे डाळीचं पीठ आहे. त्याचबरोबर इथं मी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले होते. सोबतच भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे मी हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. लसूण कट करून घेतलेला आहे. इथे तुम्ही हिरवी मिरची आणि लसूण वाटूनही घालू शकता. पण मी हे असं कट करून घालते. छान होतं पिठलं. त्याचबरोबर हळद, जिरे, मोहरी आणि चवीपुरतं मीठ. साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. आता सुरुवातीला आहे ना कढईमध्ये साधारणतः मी इथं 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि मीडियम फ्लेमवर हे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण इथे मोहरी ॲड करणार आहोत आणि ही मोहरी ना छान तडतडली गेली पाहिजे. जिरं सुरुवातीला घालू नका. सर्वात आधी मोहरी घाला, कारण मोहरी तडतडायला वेळ लागतो. त्यामुळे सुरुवातीला मोहरी घालायची आणि त्यानंतर आपण इथं जिरं ॲड करणार आहोत. कारण आहे ना फोडणी जेवढी छान बसेल ना, तेवढी पदार्थाला चव चांगली येते. तर इथे बघा मोहरी छान तडतडली आहे आणि त्यानंतर आपण इथं जिरं ॲड केलेलं आहे. जिरं सुद्धा छान फुलून द्यायचं आहे आपल्याला. तर हे बघा जिरं इथं छान फुललेलं आहे. आता आपण यात आहे ना बारीक कट केलेला लसूण ॲड केलेला आहे आणि हा लसूण आहे ना छान लाल रंग होईपर्यंत आपल्याला असा तळून घ्यायचा आहे. हा तळलेला लसूण आहे ना पिठलं खाताना जेव्हा दाताखाली येतो ना तेव्हा अप्रतिम लागतो. त्यामुळे लसूण आहे ना छान खरपूस असं आपल्याला तळून घ्यायचं आहे. लसूण हलकासा तळल्यानंतर यात मी हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत आणि या हिरव्या मिरच्या आणि लसूण आपल्याला छान तळून घ्यायचे. मिरची सुद्धा जेवढी छान तळली जाईल ना तेवढी ती छान लागते चवीला आणि थोडासा आहे ना तिखटपणा याचा या पिठल्यामध्ये उतरतो. आता हे बघा इथे तुम्ही बघू शकता लसूणही छान लाल रंग वर तळला गेलेला आहे आणि हिरवी मिरची सुद्धा आहे ना छान तळली गेलेली आहे. आता आहे ना या स्टेजला आपण यात ॲड करणार आहोत कांदा. तर कांदा आहे ना मी उभा चिरून घेतलेला आहे. तुम्ही बारीकही चिरून घेतला तरी चालेल, पण जनरली पिठल्याला आहे ना असा उभा कांदा खूप छान लागतो. आता हा कांदा आहे ना छान तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतल्यानंतर आपण यात ॲड करणार आहोत थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीर अशी तेलामध्ये परतली गेली ना, की खूप छान चव येते पिठल्याला. कोथिंबीर छान तळली गेल्यानंतर ना, मी यामध्ये ॲड केलेलं आहे हळद. अर्धा टीस्पून हळद ॲड केलेली आहे आणि हळद सुद्धा आहे ना आपल्याला एखाद मिनिटभर छान परतून घ्यायची आहे. हळद छान परतल्या गेल्यानंतर यामध्ये मी ॲड करणार आहे पाणी. तर इथे ना मी 1 वाटी हरभरा डाळीचं पीठ घेतलं होतं. त्यासाठी साधारणतः आहे ना 2 वाट्या पाणी किंवा 2.5 वाट्या पाणी तुम्ही घालू शकता. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे पाणी आपल्याला छान खळखळून उकळू द्यायचं आहे. गॅसची फ्लेम या स्टेजला मीडियम ठेवायची आहे आणि हे पाणी ना छान खळखळ उकळल्यानंतर आपण गॅसची फ्लेम अगदी मंद करणार आहोत. तर हे बघा तुम्ही बघू शकता इथं पाण्याला छान उकळी फुटलेली आहे. छान खळखळ उकळत आहे. आता या स्टेजला आहे ना गॅसची फ्लेम मी अगदी मंद करून घेणार आहे. म्हणजे ही जी उकळी आहे ना ही थोडीशी शांत होईल. तुम्ही बघू शकता की हे उकळलेलं पाणी थोडंसं शांत झालेलं आहे. आता आहे ना या स्टेजला आपल्याला यात हरभरा डाळीचं पीठ ॲड करून घ्यायचं आहे. तर काही जण हरभरा डाळीचं पीठ आधी पाण्यामध्ये भिजवतात. थोडंसं पातळसर करतात आणि मग ॲड करतात. पण मी नेहमी आहे ना हाताने असं थोडं-थोडं पीठ सोडते आणि खाली आहे ना चमच्याने जो भाजीचा चमचा असतो ना त्याने हे पीठ आपल्याला हटवून घ्यायचं आहे. म्हणजे कुठेही गाठी राहत नाहीत. ह्या गाठी छान मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. याला पिठलं हटणं असं म्हटलं जातं. तर तुमच्याकडे काय म्हणतात ते मला जरूर कळवा.
तर हे बघा, हळूहळू इथं ज्या गाठी असतात ना, त्या अशा चमच्याने आपल्याला फोडून घ्यायच्या असतात आणि अगदी हळूहळू आहे ना, आपल्याला थोडं थोडं पीठ ऍड करून आहे ना, साधारणतः तुम्हाला हे पिठलं कितपत घट्ट हवे त्याप्रमाणे तुम्ही यात पीठ ऍड करा. तर मला जनरली थोडंसं ते घट्टच आवडतं, कारण पिठलं आहे ना पातळ नाही चांगलं लागत. जरासं ते घट्ट असेल ना दाटसर तर छान लागतं. तर हे बघा, इथं हळूहळू पीठ आपण घालणार आहोत. तुम्हाला जर असं नसेल जमत ना, तर मी जसं सुरुवातीला सांगितलं, की पाण्यामध्ये पातळसर हरभरा डाळीचं पीठ भिजवून घ्या आणि ते ॲड करा. तसंही चालतं, पण जनरली हे असं छान लागतं. आणि जरी यात गाठी झाल्या ना, तर काही घाबरू नका, कारण गाठीचं पिठलं सुद्धा अतिशय सुरेख लागतं. त्यामुळे असं काही घाबरू नका, की पिठलंच्या गाठी फुटतायत, नाही फुटतायत. तर इथे बघा, इथे ना मी हे सगळं हरभरा डाळीचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान दाटसर असं हे पिठलं करून घेतलेलं आहे. आता आहे ना, हे पिठलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर शिजवून घेण्यासाठी झाकून ठेवायची अजिबात गरज नाही. मीडियम फ्लेमवरती हे पिठलं आहे ना, छान असं याला असं फटफट झालं पाहिजे. म्हणजे जसं तुम्ही हळू बघाल तर हे बघा, इथे ना एक उकळी कशी येते, येस, ती उकळी येताना ना हे पीठ आहे ना असं छान फटफट उडतं. याचा अर्थ असा, की हे पिठलं आपलं रेडी झालेलं आहे. तर एक 2-3 मिनिटांनंतर आपण चेक करूया. तर हे बघा, इथे 2-3 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता, की पिठल्याला आहे ना छान त्याचं बबल्स येत आहेत. ते छान असं फटफट असा आवाज येत आहे. याचा अर्थ आपलं इथं पिठलं रेडी झालेलं आहे. आता सगळ्यात शेवटी मी पुन्हा थोडी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि मस्त गरमागरम हे पिठलं आहे ना, खाण्यासाठी रेडी झालेलं आहे. ते आता आपण सर्व्ह करून घेणार आहोत. पण या स्टेजला गॅसची फ्लेम मी ऑफ करून घेणार आहे आणि आता हे पिठलं मी सर्व्ह करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने ना इथं हे महाराष्ट्रीयन हरभरा डाळीचं पिठलं खाण्यासाठी रेडी झालेलं आहे. सोबतच इथे मी गरमागरम ज्वारीची भाकरी, कांदा, लिंबू आणि जवसाची चटणी घेतलेली. अप्रतिम बेत आहे आणि या थंडीच्या दिवसात आहे ना, असं गरमागरम डाळीचं पिठलं आणि ज्वारीची भाकरी खाण्याची मजा आहे ना, काही वेगळीच आहे. ज्या दिवशी भाजीला काही नसेल ना, त्या दिवशी हे हरभरा डाळीचं पिठलं तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हालाही आवडेल. कारण आहे ना, हे पिठलं म्हणजे ना महाराष्ट्राची एक पारंपरिक रेसिपी आहे. महाराष्ट्राच्या घराघरात आवर्जून हे डाळीचं पिठलं केलं जातं. सो तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. त्याचबरोबर आहे ना, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या अजून काही सजेशन असेल तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी नक्कीच चेंजेस करेल आणि पुन्हा एकदा आहे ना, अशाच वेगवेगळ्या पारंपरिक रेसिपीसाठी आपण परत भेटूया. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि सेफ राहा. धन्यवाद.